सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अखेर कमळ फुलले. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आपल्याकडे विजय खेचून आणण्यात भाजपला मोठे यश आले आहे. या विजयामुळे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे दणदणीत वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे यांचा तब्बल 48,000हून अधिक मताधिक्याने विजय झाला. त्यांना सुमारे 1,09,195 इतकी मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे उमेदवार फारुख शाबदी यांना 60,790 मते प्राप्त झाली. काँग्रेसचे चेतन नरोटे यांना 16,092 मते मिळाली, तर माकपचे आडम मास्तर यांना 6,749 मते मिळाली. या विजयात शहरातील लोधी मोची समाजाचे मुख्य योगदान होते. मोची आणि लोधी समाजाची सुमारे 50,000हून अधिक मतदान देवेंद्र कोठे यांच्या पारड्यात पडले, त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 17 संपूर्ण भगवामय झाला आहे. यामुळे देवेंद्र कोठे यांचा विजय अधिक सुकर ठरला. येथे भाजपचे माजी नगरसेवक रवी कैयावाले यांचा प्रभाग असून येथे एकतर्फी मतदान झाल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र कोठे यांच्या विजयानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून, फटाके फोडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. सर्व परिसर भाजपमय आणि भगवामय झाल्याचे दिसून आले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच कमळ फुलवल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर दिसून आली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.